1992 पासून सार्वत्रिक निवडणुका झाल्या। आम्ही लोक 92 पासून या सभागृहात आहे। कधीही झालं नाही ते इतिहासात। ते आष्टीकरांच्या काळामध्ये जिओ टॅक्स सिस्टीमने करोडो रुपयाचे काम मॅनेज केल्या गेले अधिकृतरित्या, आणि करोडो रुपयाचा अमरावतीतल्या जनता जनार्दनांचा जो पैसा टॅक्सेशनच्या माध्यमातून वसूल होतो त्याची चुकीची विल्हेवाट लावली। त्या पैशाची अक्षरशः लूट झाली। सामान्य जनतेचा पैसा हा आष्टीकरांनी या गावातून लुटून नेला आणि ठराविक कंत्राटदारांना मोठ्या प्रमाणात श्रीमंत करण्यात आलं। त्याच कंत्राटदारांनी बाकीच्या लोकांना कशा पद्धतीनं ती कामं वाटली याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे। त्या कामाची आजची परिस्थिती काय आहे? किती ठिकाणी पुन्हा पुन्हा रस्ते करावे लागून राहिले। माझ्या प्रभागात 5-2 अंतर्गत मार्डीकर साहेब स्थायी समितीचा तो अधिकार आहे। त्या अधिकारात एक निळखंड मंडळाच्या तिथलं काम झालं। मी त्याच्या संदर्भात बोललो नाही, स्मशानभूमीच्या संदर्भात बोललो। लागलीच ते दुबारा करण्याच्या संदर्भातले आदेश पवार साहेबांनी दिले। पहिले झोपले होते का पवार साहेब? जेव्हा काम सुरू होतं तेव्हा आपला बांधकाम विभाग काय करत होता? आणि आता सांगता की डबल करा, त्याचं बिल काढू नका। निळखंड चौकामधलं काम झालं, 2 महिन्यात रस्ता खराब। कुठे गेलं होतं तुमचं डिपार्टमेंट? तुमचे अभियंते काम करत होते की नाही? ज्या जिओ टॅग मध्ये कामं झाली त्या कामाचा दर्जा अतिशय निकृष्ट आहे। या सगळ्या कामाची तपासणी करा। क्लब करून कामं लावले, म्हणजे एक काम साईनगरातलं, एक काम गाडगे नगरातलं, एक काम महादेव खोरीतलं, एक काम बुधवारातलं, हे तुम्ही क्लब केले। अशी सिस्टीम होती का? असं तुम्हाला करता येते का? म्हणजे सौम्या शर्मा आयुक्त असताना त्यांनी शहर अभियंत्याला पत्र लिहिलं, त्याची पण माझ्याकडे प्रत आहे, उपलब्ध आहे, की तुम्हाला जर क्लब करायचे असेल काम तर एकच मोठं काम तुम्ही एकाच प्रभागातलं क्लब करू शकता, परंतु तुम्ही वेगवेगळ्या पूर्ण म्हणजे अशी सिस्टीम कुठून आणली? यांना त्यांनी स्पेसिफिक आदेश दिले की यापुढे अशा पद्धतीने क्लब करून कामं करता येणार नाही। यांनी बंद केलं। मग म्हणजे किती रुपयाची कामं झाली अंदाजी? अधिकृतरित्या यांनी 150-200 कोटीचे माझ्याकडे दाखले दिले। प्रश्नाच्या रूपाने उत्तर दिलं तर 150-200 कोटी आहे। काय काय झालं? कुणाचा राजाश्रय होता? उत्तरकडून होता की दक्षिणकडून होता? पूर्वेकडून होता की पश्चिमेकडून होता राजाश्रय? थोडं तपासण्याची गरज आहे। माझं सभागृहातल्या सगळ्या सदस्यांना, सिनियर सदस्यांना विनंती आहे की यानंतर तुम्ही सुद्धा या संदर्भातले विचार व्यक्त केले पाहिजे। हा नाजूक विषय आहे। अहो, आता मार्डीकर साहेबांनी या सभागृहात अर्थसंकल्प सादर केला। नगरसेवक निधी, नगरसेवक होते का 23-24 मध्ये? 8 मार्च 2022 ला कार्यकाळ संपला। नगरसेवक नसताना नगरसेवक निधी, मनुष्यबळ लावण्याच्या संदर्भातला, साफसफाईच्या संदर्भातला कोट्यावधी रुपयाचा निधी अर्थसंकल्पामध्ये, अर्थसंकल्प सादर होताना आम्ही अनेक वेळेला या संदर्भातली चर्चा केली की तेव्हा बॉडी नव्हती, नगरसेवक नव्हते, त्यांच्या नावाने कोट्यावधी रुपयाचा निधी आष्टीकरांच्या काळामध्ये झाला। हे सभागृह, आयुक्तांचं सभागृह बांधताना याच्यावर किती खर्च झाला हे आपण तपासणार आहे की नाही? मनमानी कारभार केला। मला दुसऱ्या आयुक्तांच्या संदर्भात बोलायचं नाही, परंतु आष्टीकरांच्या कार्यकाळामध्ये ज्या पद्धतीने कामं झाली, ज्या पद्धतीने दादागिरी झाली, महानगरपालिकेमध्ये किती छोटे कंत्राटदार आहे, या छोट्या कंत्राटदारावर उपासमारीची वेळ आणली। मनमानी कारभार चालला, वाटल त्या पद्धतीनं फाईली घेऊ पवार साहेब सही करा, 1 मिनिटात सही,
पवार साहेबाच्या काळामध्ये किती भ्रष्टाचार झाला, हे शहर अभियंता असताना किती रुपयाची कामं झाली, कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार झाला प्रशासनाच्या काळामध्ये. या गावातल्या जनतेला, या गावातल्या सामान्य नागरिकाला हे माहीत पडलं पाहिजे. तुम्ही सभापती महोदय आपसात चर्चा करू नका. उपमहापौर साहेब, माझी आपल्याला विनंती आहे, हा गंभीर विषय आहे आणि जिओ टॅग आणि क्लब करून 5-2 अंतर्गत किती रुपयाची कामं वाटली. म्हणजे खऱ्या अर्थानं या विषयाच्या संदर्भामध्ये 72-2 अंतर्गत नवीन निधीची तरतूद केली यांनी गावंडे साहेब, मिलिंद भाऊ, आणि 72-2 अंतर्गत पुढल्या वर्षीचे कामं त्याचेही टेंडर लावून दिले, त्याचा निधी कंत्राटदाराला देऊनही दिला. म्हणजे महानगरपालिका पूर्ण साफ करून टाकली. इकडं गाव अस्वच्छ आणि तिजोरी झाडून साफ केली या लोकांनी, समजून घ्या. आणि ज्या कंत्राटदाराला कामं मिळत होते 6 लोक आहे फक्त, ते अल्टीपल्टी करून 6 लोकांना कामं, आणि ते 6 लोक किती टक्केवारीनं खाली वाटत होते. छोट्या छोट्या कंत्राटदार ज्यांच्या उपजीविकेचं साधन महानगरपालिका आहे, मेहनत करून कंत्राटदारी करतात, अशा लोकांवर उपासमारीची वेळ आली प्रशासकाच्या काळामध्ये. आम्ही अनेक दाखले याचे देऊ शकतो सभापती महोदय. आणि 5-2 अंतर्गत किती कामं दिले, वाटल तेव्हा सह्या केल्या या लोकांनी. फायली हातात घेऊन कर्मचारी फिरत नव्हते. कोण फिरत होतं हे सुद्धा तपासलं पाहिजे. त्या कामाची क्वालिटी बघितली पाहिजे. आणि या सगळ्या चौकशीच्या संदर्भामध्ये जे आमचं पवित्र गाव, या अंबामाता एकविरा मातेचं गाव, या महानगराला ज्या अधिकाऱ्यांनी लुटलं आष्टीकरांनी, त्याची चौकशी लागली पाहिजे, त्याच्यावर FIR दाखल केला पाहिजे, त्याची पेन्शन थांबवली पाहिजे, जेणेकरून या भ्रष्टाचार उघडकीस आणण्याच्या संदर्भामध्ये या सभागृहाने खऱ्या अर्थानं आपली जबाबदारी पार पाडली पाहिजे पुढच्या काळात. सभापती महोदय, आपल्याकडून या गावातल्या जनतेला, या महानगराला खूप अपेक्षा आहे. आपण या सभागृहाचे सभापती आहात आणि या सिस्टीमनी जे काम चाललं प्रशासनाच्या काळामध्ये, किती लोक कशा कशा पद्धतीनं वागायला लागले. असं असते का 92 पासून आतापर्यंत टेंडर कशा पद्धतीनं झाले, कधी क्लब झाले का? हो, गावंडे साहेब, शेकावत साहेब, चिमोटे साहेब आणि सगळ्या गटनेत्यांना माझी विनंती आहे, तायडे साहेब, डॉक्टर, अहो काही काही कामं मी ऐकलं, प्रत्यक्षात माझ्याकडे त्या प्रती यायला वेळ लागल्या. BNC मधून त्यांनी सांगितलं की हे इतक्या लवकर देणं शक्य नाही. काही कामं कैसे तेजवानी साहब, सुन लो, आपके घर से मेरे घर तक का रास्ता उधर, और इधर है मेरे घर से आपके घर तक का रास्ता, और उसके भी बिल निकल गए. हे प्रशासकाच्या काळातलं काम आहे. मार्डीकर साहेब, या सभागृहात बसलेले तुम्ही आम्ही सर्व जनप्रतिनिधी निवडणुकीच्या निमित्ताने किती मेहनत करतो. अनेक सदस्य मला बोलायला लागले की भाऊ, आम्ही महानगरपालिकेमध्ये मोठ्या परिश्रमाने निवडून आलो. निवडणूक सोपी नसते. अनेक कष्ट घेऊन लोकांचे विश्वास संपादन करून तुम्ही आम्ही सर्वजण या सभागृहात निवडून आलो. आणि निवडून आल्यानंतर आता कामाच्या संदर्भातली प्रत्येकाला आवश्यकता वाटते की हा विकास झाला पाहिजे, तो विकास झाला पाहिजे. यांनी करोडो रुपयाचे कामं क्लब करून जिओ टॅग, कुठून आला जिओ टॅग? कोणी दिला होता? जलसंपदाचा GR त्या विभागाला होता. मला तर कळायला मार्ग नाही, आष्टीकरांना आणून दिला की आष्टीकरांनी आणला. आणि एवढी महानगरपालिकेचं प्रशासनाच्या काळात बिघडलेलं कामकाज, GAD मार्फत कर्मचारी लागले नाही. देशमुख साहेब, प्रशासनाच्या काळामध्ये जे कंत्राटी पद्धतीनं कामं पुरं लागले ना, ते GAD डिपार्टमेंटच्या माध्यमातून नाही लागले. डायरेक्ट
फाईल घेतलं, सही केली की द्या सह्या. अशा पद्धतीनं कर्मचारी लावले. त्या कर्मचाऱ्यापासून लाखो रुपये घेण्यात आले. हाही एक भ्रष्टाचाराचा भाग आहे. अर्थसंकल्प झाला, मार्डीकर साहेबांनी या सभागृहात सादर केला. 2023-24 मध्ये कुठे जनप्रतिनिधी होते? आम्ही इतके वेळा निवडून आलो. आम्ही अशा पद्धतीनं कधी वागलो नाही. हो, आमचं ज्यांचं पटत नसेल असेही लोक जर आमच्याकडे काम घेऊन आले तर आम्ही त्यांचंही काम केलं. जनप्रतिनिधीची व्याख्या आहे, ज्यांनी मतं दिले त्यांचं काम प्राधान्यानं करा, पण ज्यांनी नाही केलं त्यांनाही न्याय द्या. आकसाची भूमिका, इसका टप्पर गिराओ, इसका गाड़ी गिराओ, उसका मकान गिराओ, उसकी गाड़ी उठा के लेके जाओ, उसका खोका उठाओ. अशा पद्धतीचं कामकाज प्रशासनाच्या काळात चाललं. साहब, आटे में नमक मिलाना मुनासिब है. अरे ये तो नमक में आटा मिला है इन लोगों ने, और नमक में जो आटा मिलाया उसकी रोटी अभी चुन के आए हुए नगर सेवकों को खाओ बोल रहे. कहां गया वो पैसा? इतना पैसा अगर उस वक्त खर्चा ये लोग गैर तरीके से, गैर जिम्मेदारी से खर्चा नहीं करते तो आज सबके प्रभाग में हम लोग बोलते थे, नगर सेवक बोलते थे, उस ढंग से विकास होता था. इनको भ्रष्टाचार करना था, इनको भ्रष्टाचार करना था. इसलिए वो उस वक्त प्रशासक के कार्यकाल में अगले साल का बजट 72(2) अंतर्गत इसी साल में खर्चा और ठेकेदारों के बिल उसी साल में, अगला साल आने का ही है. ही काय पद्धत लावली? ही काय पद्धत लावली? सभापती महोदय, हा प्रस्ताव टाकायलाही हिंमत लागते. मला अनेक लोकांचे फोन आले, अनेक अधिकारी आले, मी नाव घेणार नाही. भाऊ राहू द्या ना, भाऊ या प्रस्तावावर चर्चा नका करू ना. अरे, जो आष्टीकर ने अपना गांव लूट के लेके गया उसकी चर्चा होना जरूरी है, उस पे कार्रवाई होना जरूरी है. और मैं आपको खास तौर से बता दूं, मी त्या सगळ्या लोकांना समजून सांगितलं. मी म्हटलं इतर जनप्रतिनिधी या सभागृहातले कोणी नाही, परंतु मी प्रस्ताव परत घेणार नाही किंवा या प्रस्तावाच्या संदर्भामध्ये मी कुठलीही कॉम्प्रोमाइज करायला तयार नाही. मला या संदर्भामध्ये न्याय पाहिजे आहे. अहो, आमचं चुकलं. जे आष्टीकर सुरुवातीला आले, आम्हाला वाटलं फार चांगला अधिकारी आहे, त्यांच्यावर शाई फेकण्यात आली. आम्ही चुकून त्यांच्या मदतीला उभे झालो. नंतर भ्रष्टाचारानंतर आता दिसले. काय म्हणावं, कोणते शब्द प्रयोग वापरावे? सभागृहामध्ये ते शोभणार नाही किंवा मी त्या संदर्भात बोलणार नाही. परंतु या सगळ्या आष्टीकरांच्या कार्यकाळामध्ये झालेल्या कामकाजाच्या संदर्भातली चौकशी करून त्या आष्टीकरवर, त्यावेळेला झालेल्या कामावर, त्यावेळेला झालेल्या सिस्टीमवर चौकशी बसवा. त्याच्यावर पूर्ण कायदेशीररित्या या सभागृहाने कार्यवाही करावी. माझी उजव्या बाजूच्या सगळ्या सदस्यांना, सभागृह नेत्या, गटनेत्या सहित डाव्या बाजूच्या सगळ्या सन्माननीय सदस्यांना, पदाधिकाऱ्यांना विनंती आहे की हा विषय गांभीर्याने घ्या. भविष्यामध्ये जनप्रतिनिधीच्या संदर्भात ओळखता, ओरडता, ब्युरोक्रेट्स काय करते ते पाहणार की नाही, आयुक्तांनी काय केलं हे बघणार की नाही. मी सौम्या शर्मा आयुक्त असतानाच्या काळातली चर्चा करणार नाही, परंतु आष्टीकरांच्या काळामध्ये जेवढा भ्रष्टाचार झाला, करोडो रुपयाचा, 200-300 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार आहे, याच्या संदर्भातली चर्चा निश्चित करण्याच्या संदर्भातली भूमिका मी मांडली. माझ्यानंतर सगळ्या सन्मान्य सदस्यांनी यावर बोलावं आणि या सभागृहाच्या संबंधात आष्टीकरांवर आणि त्या संदर्भातल्या सगळ्या कामकाजाच्या संदर्भातली चौकशी बसवावी,
अशी नम्र विनंती सभापती महोदय आपल्याला करतोय.